नमस्कार. रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आपण भावनगरी शेव बनवणार आहे. अगदी खुसखुशीत फरसाणमध्ये जी शेव असते भावनगरी, ती आपण बनवणार आहे. भावनगरी शेव बनवण्यासाठी अर्धा किलो हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेले आहे. मोजून म्हणाल तर ही 4 वाटी हे पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये काही मसाले जातील. तर मिरी आहे ना, ती मी चांगली वाटून घेतलेली आहे, अशी क्रश करून घेतलेली आहे. ती 1 चमचा टाकायची. आता त्यामध्ये पाऊण चमचा हिंग टाकलेला आहे. आता मिरी पूड आणि हिंग हे दोन्हींची टेस्ट भावनगरी शेवला इतकी टेस्टी होतात ना. आता हे सर्व चमच्यानी मिक्स करून घ्यायचे. सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर एक बाऊल घ्यायचा आहे. आता आपण ज्या वाटीने पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने आता 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. आता त्यामध्ये 1 वाटी तेल घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा पापड खार, जो उडीद पापड असतो ना आपण त्याला टाकतो, तो आपण पापड खार घेतलात किंवा आपण बेकिंग सोडा पण घेऊ शकतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि विस्करनी छान असं फेटून घ्यायचं किंवा आपला मिक्सरचा जार असतो त्यामध्ये जरी फेटून घेतलं तरीही चालतं. विस्करने मी चांगलं फेटून घेत आहे. तर बघा त्याचा कलर एकदम व्हाईट झालेला आहे, पांढरा झालेला आहे. आता पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आहे ना थोडं थोडं करून टाकून चमच्याने मी मिक्स करून घेत आहे. आता या पिठामध्ये, बेसन पिठामध्ये सगळ्या बाजूला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आता हे दुसऱ्यांदाही टाकलेलं आहे. थोडं थोडं करून आपण हे मिश्रण पिठामध्ये टाकून घेत आहे आणि चमच्याने मिक्स करत आहे. आता राहिलेलं मिश्रण हे सर्व टाकून घ्यायचं आणि आता हाताने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी अर्धा किलो पिठाला बरोबर वाटीच्या प्रमाणे 4 वाट्याला हे जे प्रमाण दिले ना अगदी परफेक्ट आहे. आता हे सगळं हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचे. आत्ता आपल्याला जरा चिकट वाटतं, पण आपण जर ते सारखं मळून स्मॅच करून मळलं ना तर हे पीठ अगदी मऊ असं होतं. हे बघा, अशा पद्धतीने आपण मळून हे पीठ असा गोळा तयार झालेला आहे. आता हे एकदम स्मूथ झालेला आहे हा डो. आता तो काय करायचा, 2 भागामध्ये डिवाईड करायचा, म्हणजे त्यातला एक पोर्शन काढून घ्यायचा आहे. जेवढा लागतो तेवढा आपण हा पोर्शन काढून घेतलेला आहे. आता हा डो इतका स्मूथ झालेला आहे, पण आपल्याला अजून स्मूथ करायचं आहे. आपण भावनगरी शेव बनवणार आहे, त्यामुळे त्याला अजून स्मूथ पीठ झालेलं पाहिजे. आता ज्या वाटीने मी पीठ घेतलेलं होतं ना, आता त्याच वाटीने पाणी, 1 वाटी पाणी घेतलेले. आता एवढ्या पिठाला आता किती लागते ते तुम्हाला नंतर सांगेल. आता हे बघा, हे थोडं थोडं करून हाताने स्मॅच करून घ्यायचं आहे पीठ. हे बघा, हा गोळा आपण हाताने स्मॅच करून घेत आहे. आता जसं लागेल तसं पाणी टाकत राहायचं आहे. अगदी स्मूथ असं त्याचं टेक्स्चर आलेलं पाहिजे. हे बघा, अगदी शेव मस्तपैकी पडली पाहिजे. आता हे बघा किती चिकट आणि या डोचा कलर आणि या डोचा कलर बघा किती फरक पडलेला आहे. अगदी चेंज झालेला आहे कलर. आता आपल्या चिकट झाले तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे
आणि हा गोळा हातामध्ये असा वळून घ्यायचा आहे. ही भावनगरी शेव हलवाईच्या दुकानामध्ये झाऱ्याने पाडली जाते. असं स्मॅश करून ते तेलामध्ये ते पाडत असतात. पण आपल्याकडे झारा नाही, तर तेव्हा आपण काय करतो, कुरडया किंवा आपण जी घरी शेव पाडतो ना, ते यंत्र घेतो आणि त्या यंत्राने आपण ही भावनगरी शेव पाडणार आहे. तर त्याची जी चकती आहे ना, तर मोठी अशी हे अशा पद्धतीची चकती आहे माझ्याकडे. तर ह्याने अगदी मस्त अशी आपली भावनगरी शेव पडून जाते. आपण फरसाणमध्ये जे खातो ना खुसखुशीत अशी शेव, ती अगदी सेम टू सेम अशाच पद्धतीने लागते. आता त्याला ब्रशनी जरा तेल लावून घेत आहे सगळ्या बाजूनी, म्हणजे आतमध्ये चिकटणार नाही. तर सोयऱ्याला मी तेल लावून घेत आहे. आता आपण जो स्मूथ अगदी मऊ असा केलेला जो डो आहे छोटासा, तो आपण आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा, त्यामध्ये टाकला आणि त्याच्यावर पॅक करून टाकायचं. आता मी गॅसवर ना कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवलेलं आहे आणि तेल गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा. आणि आता तेल जरा तापलं चांगलं की त्यामध्ये ही शेव टाकून घ्यायची. आता ह्याचा थोडा आकार जाड आहे. आपण जी भावनगरी शेव आहे ना त्याच पद्धतीची आहे बघा. तर त्याचा आता छानपैकी एका साईडनी चांगली तळून घ्यायचं आहे. मगच झाऱ्याने उलटून घ्यायचं आहे. हे बघा, कलर पण थोडासा किंचितसा चेंज झालेला आहे. जास्त लाल पण करायचा नाही. तर हे काढून घ्यायचं, एका जाळीवर ठेवून द्यायचं. आता पुन्हा तेल परत तापलं पाहिजे, म्हणजे गॅस मिडियम फ्लेमवर करून घ्यायचा आणि तेल तापून घ्यायचं. मगच दुसरा घाणा सोडून घ्यायचा, म्हणजे छानपैकी अशी शेव तळली जाते. आता आपण अशाच पद्धतीने ना जेवढे आपला डो आहे, गोळा आहे पिठाचा, त्याचे सर्व भावनगरी शेव पाडून घ्यायची आहे. आता ही खायला तर इतकी खुसखुशीत आणि सुंदर लागते का नाही. लहान मुलांना तर तिखट नाही, पण इतकी टेस्टी लागते. हे बघा, काढून आता घेत आहे. झाऱ्याने शेव सगळी अशाच पद्धतीने सगळी शेव पाडून घ्यायची आहे. मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. आता आपण जेवढं पिठामध्ये पाणी टाकून केलेले ना डोमध्ये, ते अर्ध वाटी राहिलेली. हे बघा, शेव इतकी सुंदर झालेली आहे. आता आपण एक परात घेतलेली. आता आपल्याला शेव मोडून काढायची आहे. मस्त अशी खुसखुशीत शेव तयार झालेली आहे. सहज नुसता हाताला असा स्पर्श जरी टच जरी केला तरी ती तुटली जाते. हे बघा, नुसतं मी प्रेस करते. इतकी मस्त आपली मार्केटमध्ये हलवाईमध्ये जसे फरसाणामध्ये मिळते, ती सेपरेट पण घेतो आपण, तर इतकी सुंदर घरच्या घरी ही शेव तयार होती. तसेच संध्याकाळी पण आपण चहाबरोबर पण स्नॅक म्हणून पण ही शेव खाऊ शकतो. तर तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नवीन नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.